अजून उशीर होता कामा नाही या. जेवढा झालाय तितकाच पुरेसा राहिलाय. चला लगेच स्पीडअप ठेवा. गोलंदाज टॅक वरती या. आपण पाहू शकाला निंबोडी टीम कडनं रोहन गोलंदाज ट्रॅक वरती या. निंबोडी टीमच्या संगणकाने विश्वास दाखवलाय रोहन वरती या. पिऊनचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. आपण पाहू शकाल रोहन गोलंदाज ट्रॅक वरती या. त्यानंतर विचार केला तर सलामीची जोडी दिनेश आणि रोशन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या खऱ्या अर्थाने विचार केला तर मित्रांनो ही अतिशय चांगली स्पर्धा. त्यानंतर विचार केला तर तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुद्द आदरणीय सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थात मैत्रिणी चषक 2025 पर्व पहिलं महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मानवंदन देऊन आपण आजच्या शेवटच्या रात्री देखील सुरुवात करूया मॅचला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिला बॉल खराब पाहायला मिळाला आहे. इट इज अ व्हाईट आणि या व्हाईट धावच्या मदतीने श्री गणेशा खातं ओपन केलं जात आहे सारसाई टीमचे 1 धाव. अगदी विचार केला तर पुन्हा एकदा आज शेवटची रात्र पुन्हा एकदा मॅक्रोफोनवरती जोडलो गेलेत. आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेन. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. रकीच इथे 3 विकेटसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आदरणीय नरेश नाईक यांच्याकडनं. 3 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस हॅट्रिक नसली तरी चालेल परंतु 6 बॉलमध्ये 3 विकेट आल्या तरी 500 रुपये नरेश नाईक यांच्याकडनं. अगदी विचार केला तर बेकार. यस सडकीचा 500 रुपये इथे आम्हापर्यंत जमा आहेत. रो कॅश. इट इज अ व्हाईट बॉल जरूर आला मित्रांनो आपण पाहू शकाल आणि धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. चार धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 4 धावा धाव फलकावरती. अगदी जर विचार केला तर ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात मात्र इथे झाली नाही. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन रोहनकडनं. यस रकीचा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस अजून एक चांगला फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बघता बघता या बॉलवरती एक सिंगल धाव घेतली जाईल. 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यस प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज नरेश नाईक यांच्याकडनं. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये. ओ यावेळेस श्रीवत्साट्या आणि अपील तर जोरदार झाली. पंच बॅट कट केली एक बाय म्हणजे शरीराला बॉल लागला म्हणजे कॅश प्राइज आहे त्याच्यामुळे बोललो म्हणजे 100 रुपये इथे गोलंदाजाला. यस नक्कीच थँक्यू. कॅश प्राइज आहे म्हणून बोललो इथे म्हणजे प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे आम्हापर्यंत जमा झालाय नरेश नाईक याकडनं. आणि 6 बॉलमध्ये 3 विकेट मिळवल्या तर 500 रुपये. म्हणजे बघा क्रिकेटवरती प्रेम असलेलं आपल्या पाठीराख्यांचं हेच तर खरे वैशिष्ट्य. ओ यावेळेस पुन्हा एकदा अपील जोरदार. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं पंबल झालं होतं आणि बघता बघता या बॉलवरती अजून एक चांगली धाव आणि एका धावच्या मदतीने धावा धाव फलकावरती जोडल्या जातील 6 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. पहिल्या षटकामध्ये ना नेहमी आपण पाहतोय मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट हा म्हटला तर अनिश्चित भरलेला खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये नेहमी आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक असतंय. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. त्या पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर येणं गरजेचं असतं परंतु ते होईल का. हो यावेळेस अजून एक चांगला बॉल. अजून 100 रुपये इथे गोलंदाजाला दिले जातील. यस नक्कीच अजून 100 रुपये आलेत गोलंदाजाला रोहन गोलंदाजासाठी. मला वाटत आज सकाळीच बँकेत गेला आणि पैसे कडून आला काय सांगायचं आहे. ओ हो व्हॉट अ कॅच. पहिला विकेट इथे आपण पाहतोय. अगदी विचार केला तर काय गोलंदाजी कमालीची पाहतोय. थांबवलंय कमबॅक केलंय आणि पहिली सफलता इथे मिळून दिली आपल्या टीमसाठी. फलंदाज बॅक टू द आउट रोशन.
आता विकेट घेतली आदरणीय नितीन पवार साहेबांकडनं या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. येस, एक विकेट घेतलाय त्याच्यासाठी 500 रुपये आणि जे 3 डॉट बॉल फेकले त्याच्यासाठी देखील 300 रुपयाचं कॅश प्राइज झालं. म्हणजे 800 रुपयाचं कॅश प्राइज आम्हापर्यंत जमा आहेत. आणि 3 बॉलवरती 3 विकेट किंवा 6 बॉलवरती 3 विकेट घेतले तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहेच, यात मात्र शंका नाही. हे सर्व गोलंदाजाला ही सुवर्ण संधी असेल यात शंका नाही. येट कंचार माझा कान फुक मग. यस, मीडियम षटक फेकलं तर 1000 रुपये कॅश प्राइज जमा करा. नाही, मजबूत पार्ट्या ह्या का आज बेकार काम आहे. रातिवलाचा डीम काम होता पण आज फोकस काय मोकार पावर द्यायला लागला आज. यस, असो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये दादा प्रेम असतंय. प्रत्येक खेळाडूचंही असो, प्रत्येक मान्यवरांचा असो, आपल्या टीमचा पाठिंबाही असतो, परंतु प्रेम नक्कीच पाहायला मिळते. रोशनचा विचार केला तर 800 रुपये त्याच्यासाठी इथे जमा आहे आमच्यापर्यंत. गोलंदाज ट्रॅकवरती येस, रोहन होता गोलंदाज पहिला. दुसरा गोलंदाज निलेश, गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय. ओ, यावेळेस फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज बॅक टू द आउट. धक्का क्रमांक लागला जातोय दुसरा. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मित्रांनो आपण पाहतोय येस दादा, आज तुम्ही मला तरी वाटतं ही वहीचं पान भरेल की काय असे नावं लिहताना, कारण आज कॅश प्राइज भरपूर पाहायला मिळेल यात शंका नाही. पूर्णपणे चोख काम केलं जातंय. प्रत्येक गोलंदाजाचं नाव, त्यांनी किती विकेट घेतल्या, त्यांनी किती डॉट बॉल फेकले, त्याच्यासाठी किती कॅश प्राइज झालं त्याची मात्र पूर्णपणे इथे नक्कीचं नाव नोंदणी केली जाते, यात शंका नाही. डबीट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किशोर. डबीट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर फलंदाजाचा विचार केला. जर्सी क्रमांक मला वाटतं 45 रोहित शर्माचा कट्टर समर्थक आपण पाहतोय. पण रोहित शर्माचे कवा कॉलर ताट नाही देखली, पण याची मोकार कॉलर ताट आहे का, बेकार काम आहे इकडं. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना आपण पाहतोय मित्रांनो. अगदी विचार केला तर एका साईडला टीम निंबोडी तर दुसऱ्या साईडला टीम सारसई असा सामना. इथे चांगला फटका ऑन साईडला टोलवलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि यावेळेस पहिला चौकार पाहायला मिळतोय सारसई टीमच्या फलंदाजाकडनं. आणि बघता बघता धाव फलकावरती जोडल्या जातील. चांगला फटका पाहायला मिळालाय. ओहो, यावेळेस ओहो, बेकार बेकार. यावेळेस चांगला फटका आणि पहिला षटकार पाहायला मिळतोय सारसई टीमच्या फलंदाजाकडनं. फलंदाज आपण पाहू शकाल किशोरच्या बॅट्समधनं चौकार आला, त्यानंतर षटकार. आता इथून मात्र षटकार आणि चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला निंबोडी टीम, आपण टीम मीटिंग अजिबात नको, कारण आधीच स्पर्धेला उशीर झालाय थोडासा. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल एक जबरदस्त सामना हे आपण पाहतोय, यात मात्र शंका नाही. तिसरा सामना असेल भिंगार बनाबा गोळेवाडी या दोन टीम मध्ये असेल. इथे क्रॉस द लाईन फटका खेचला, क्षेत्ररक्षक आहे तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कमालीचा थ्रो देखील पाहायला मिळतो. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचेल एका धावच्या मदतीने 17 धावा. 17 धावा म्हटलं, 17 आकडा म्हटला तर दादा कुठल्या टीम वरती खतरा येईल ते सांगू शकत नाही. आणि तितकाच एक चांगला आकडा, अर्थात एबी डिलिव्हरचा एक शुभ आकडा आपण सातत्याने पाहतो. एक चांगला खेळाडू, अगदी विचार कर तोच खतरा कोणत्या टीम वरती. आणि इथे फटका चांगला,
उंची तर जास्ती आणि इथे प्रयत्नही भरपूर चांगल्या. खतरा इथे आपण पाहिला निंबोडे टीमला लागलाय आणि विचार केला तर धावा किती षटकार की चौकार. मागच्या बॉलवरती पाहायला मिळाला यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळते. बघता बघता षटक क्रमांक दुसरं संपले आणि 2 षटकानंतर धावा धाव फलकावरती जाऊन पोचतील ते म्हणजेच 2 गडी बाद 23 धावा. यस अजून या डॉट बॉल या गोलंदाजाने फेकल्या अर्थात निलेश गोलंदाजाने त्याच्यासाठी अजून 100 रुपयाचं कॅश प्राइज झालाय. आज मात्र दुसऱ्या मॅच मध्ये भरपूर बक्षिसाची खैरात पाहायला मिळते यात शंका नाही या. अंपर काय चालू आहे इकडं ड्रीम 11 का काय सांगायचं. ए ड्रीम 11 लावाल तर अंपरला जा का त्याची जर लागली ना बेकार काम करेल तो. यस यस प्रत्येक डॉट बॉल साठी पंकज या गोलंदाजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. मला वाटत आज या कॅश प्राइज बोलू बोलू माझ्या तोंडाचा थुकणे थुक आटून जाईल. यस नरेश नाईक साहेबांचा विचार केला तर एटीएम ओके मध्ये आज यात मात्र शंका नाही या. जाऊया बैदराच्या आतमध्ये प्रत्येक बॉल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. डॉट बॉल साठी एक जबरदस्त सामना. येस यस यस निंबोडे टीमचे समर्थक आहे ज्यांनी आपल्या गावाची जर्सी बलिदान केले त्या खेळाडूंना विनंती करीन आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर असाल तर खाली बसून घ्या. ओ हो यावेळेस अजून एक चांगला बॉल. मला वाटतं तिथे लिडी न्यायची लागली होती. इष्टिरक्षकाची ही चुकी महागात ठरेल का. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर क्रिकेटचं दैवित्यमान 16 आपण ही स्पर्धा पाहतो मित्रांनो. दादा मी तरी म्हणेन जरी पर्व पहिला असला तरी स्पर्धा मात्र अतिशय चांगली पाहायला मिळते यात शंका नाही या. येस पंकज साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज तर आलाय पुन्हा एकदा. ओहो यावेळेस अजून एक चांगला फटका. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ठोकला इथे षटकार ठोक दिल्या. डीजे वाला काय आता जेणूच तो झाला तर काय आता सांगायचं आहे. आता जवड्याला लगीन करावं पाहिजे. लग्न केल्यावर तुम्हाला दिसल. आता काय नाही सांगता ना उताळा नवरा गुडघ्याला बाशिंग. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल. म्हणजे काय ठरायला एक बॉल उकल्या षटकार मारायचा का. बॅटमन तू बाध्यात का आलाय का. चांगला खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता तर म्हटलं तर माझ्या समोर दादा आपण पाहताय पैसे तरी किती असतील. भरपूर पैसे आहेत इथे सर्व खेळाडूंसाठी आहेत इथे. इथे चांगला फटका ऑन साइडला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय आणि बघता बघता या बॉलवरती घेतल्या जातील. अजूनही चांगला ठोकला इथे चौकार ठोक डीजा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. नाही बॉलर वरच पैसे लायजता बॅटमन वर लावूच नका तुम्ही. काय सांगायचं आहे. ओहो इथे क्रॉस द लाईन फटका. उंची जास्त लांबी देखील तितकीच आणि बॉल निघून जाईल सीमा पार. या ठिकाणी हरेश केदारी बीड ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य यांचं आगमन झालंय. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. हरेशजी केदारी तसेच विनोदजी पाटील सुद्धा आलेत. आपण आपणा सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. हे सडकीचा चौकार तर आलाय. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धावा धाव फलकावरती 37 धावा.
37 धावा फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या जातील पाहावा लागेल. पुणे लिंकचा बॉल, अतिशय चांगला फटका, बॉल निघून जाईल सीमा पार. ठोकला इथे षटकार, ठोकली द्या. नक्कीच आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेबांचं देखील इथे थोड्या वेळात आगमन होईल, यात मात्र शंका नाही. आपण सातत्याने पाहिलं मित्रांनो, गोरगरिबाचे कैवार सुधाकर भाऊ घारे साहेब. नक्कीच धावा फलकावरती 43 धावा, 43 धावा फलकावरती. निकेश गोलंदाज मार्क वरती. धावा तर भरपूर चांगल्या. येस, या गोलंदाजाला देखील एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला एक दमदार सुवर्ण संधी पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. अतिशय चांगले सामना आपण पाहतोय मित्रांनो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. झपक्या मैदानाच्या आतमध्ये पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कमालीचं क्षेत्ररक्षण. एक टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि ओ यावेळेस घडलं काय. अतिघाई संकटात नाही क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं, आणि ती घाई ते पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर निंबोडी टीमकडनं आज खऱ्या अर्थाने विचार केला तर आज रात्रभर प्रेक्षक मैदान सोडणार मागणार नाही. कारण आज मेगा फायनलची रात्र, आणि मेगा फायनलच्या रात्र म्हटलं तर जबरदस्त सामने पाहायला मिळतील यात शंका नाही. ओहो, इथे कमालीचा फटका, अजून एक देखणा फटका. सासू मेली खोकून खोकून जावं याला 90 टाकून षटकार ठोकलाय वाकून वाकून. आज डीजे वाल्या नाही हात बांधून आलाय, काय झालाय काय नाही त्याला. बस डीजे वाल्यान तू बरोबर काम केलाय 25. काय सांगायचं आहे. चांगला फटका पाहायला मिळालाय. धावा फलकावरती 51 धावा. अर्धशतक दादा गाठलं इथे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की इतक्या धावा देखील होत नाही, कारण चांगली सुरुवात निंबोडी टीम कडनं पाहायला मिळाली होती. ओहो, यावेळेस अजून एक फटका. ए कॅमेरेवाल्या बाबा नीट नाही, आता काय सांगायचं याला. मोकार मटाक कोणचा तरी खैस भिरतडलाय आता. नाही आता यो पार उपट्या उपटी घालायला लागला. येस, रामकृष्ण काळेकर साहेबांकडनं जर या बॉलवरती षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. येस, हॅट्रिक होईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे नक्कीच दिलं जाईल. आणि इथे बघा बक्षिसाचं परिणाम आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. काय सांगायचं, तो बॅटमन चांगले रन मारली, त्याच्या किडन्या फेल करून टिकल्या ना. रट्ट्याल मुतखडा बाहेर. फलंदाज बॅक टू डग आउट. येस, नक्कीच या विकेटसाठी देखील 100 रुपये कॅश प्राइज इथे आम्हापर्यंत जमा आहेत. खरं तर मित्रांनो आपण पाहिलं नाही ती गज आता का खेळाय आता. काय सांगा, फिरू फिरू गडी जायला लागलं. कमालीची फलंदाजी मित्रांनो आपण पाहिले फलंदाजाकडनं, खऱ्या अर्थाने किशोरकडनं. किशोरचा इथे खेळ संपलाय. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये दाखल. अगदी विचार केला तर जबरदस्ती मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही. आज खऱ्या अर्थाने विचार केला तर चांगला दिवस गुढीपाडवा. आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा दिवस, आणि आनंदाच्या दिवसामध्ये या स्पर्धेची शेवटची रात्र.
ओ यावेळेस कमालीचा बॉल, इट इज व्हाईट, व्हाईट प्लस 1, 2 धावा या बॉलवरती आणि निकेश 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 पवार साहेबांचा एटीएम जर पाहिला तर चांगलं राहिलं आजच्या रात्रीमध्ये. येस, नरेश पवार साहेबांकडनं देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते दांडी 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 गोल. तेव्हा तर सांगतात मागचा दरवाजा उघडा, चोर आला आणि चोरी करून निघून गेला आणि त्या इष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बॅक टू डगआउट. येस, नरेश नाईक याकडनं अजून या विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. अगदी विचार केला तर नरेश पवार यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय निकेशसाठी. अगदी विचार केला तर दमदार कॅश प्राइज इथे पाहायला मिळते. म्हणजे आज जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा विचार केला तर प्रत्येक खेळाडूचा गोलंदाजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज विकेटसाठी आहे, डॉट बॉलसाठी आहे. अगदी विचार केला तर चांगला सामनाही पाहायला मिळतोय, यात शंका नाही. खऱ्या अर्थाने विचार केला एका साईडला टीम निंबोडी तर दुसऱ्या साईडला सारसई हा संघ आपण पाहतोय. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल, ते षटक संपलंय. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये अजूनही 100 रुपये इथे आलेत आणि पहिल्या डावामध्ये धावा बढवल्या ते म्हणजेच आपण पाहू शकाल 58 धावा धाव फलकावरती, 59 का क्षमासावी 59 धावा धाव फलकावरती आणि 60 धाव्यांचं टार्गेट ते म्हणजेच निंबोडे टीमच्या विरोधात ठेवलंय. त्या धावा चेस केल्या जातील का? येणारे 24 बॉल आणि 60 धाव्यांचं टार्गेट, त्या धावा चेस केल्या जातील का? खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आता नक्कीच या डावामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील. खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये आमच्या समेत जोडले गेले होते आदरणीय हॅलो दादा. आता पहिला डाव संपलाय, पहिल्या डावामध्ये 59 बनवल्यात आणि 60 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच टीम निंबोडी टीमच्या विरोधात. काय म्हणणार या मॅच मध्ये? नक्कीच केवारी साहेब, आपण बघतोय आजच्या रजनीतला हा दुसरा सामना रंगतोय. भव्य दिव्य असा बीडचा हा मैदान तनुजा 11 आयोजित क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी मान्य श्री सुधाकर भाऊ घारे आयोजन या ठिकाणी केलं आहे. मैत्री चषक आपण बघतोय आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी हा दुसरा सामना रंगतोय बीडच्या मैदानावरती. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजी केली ती निंबोडा संघाने आणि कुठेतरी महागडे या ठिकाणी षटक या ठिकाणी फेकी केले षटकांची आणि तब्बल 59 धावा या ठिकाणी खर्च केले ते निंबोडा संघाने आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते सारसाई संघाला. आणि आपण बघतो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. आपण कालच्या रजनीमध्ये बघितले, एक ओव्हरमध्ये या ठिकाणी 32 धावा हव्या होत्या तब्बल आणि 4 षटकार मारले आणि 2 चौकार ठोठवल्याने विजय संपादन केला होता. क्रिकेट हा क्रिकेट असतो, क्रिकेट आपल्या जागी असतो. मगाशी आपण म्हटलात या ठिकाणी तिसरा षटकार मारण्याच्या नादात 500 रुपयाचं बक्षीस मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बळी दिला आहे. कारण कुठेतरी आपण बघतोय लालच बुरी बला आहे आणि त्याच धर्तीवर पाऊल ठेवत आपण म्हटलं तर या ठिकाणी विकेटचा पतन झाला. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. या ठिकाणी 24 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष असणार आहे. या ठिकाणी बक्षिसांची खैरात निंबोडाच्या वतीने झालेली आहे आणि या ठिकाणी लक्ष असू द्या सावरचे संघाला. आपल्याला तब्बल 60 धावा या ठिकाणी ठोकायचे आहेत, परंतु आपल्या 2 धावा आपण या ठिकाणी वेळेत हजेरी न लावल्यामुळे 2 धावा या ठिकाणी आपण मायनस केल्यात. म्हणजे आपल्याला 58 धावा या ठिकाणी जवळजवळ
निंबोडा संघाला या ठिकाणी 58 धावांमध्ये रोखायचं आहे. 2 धावा आपल्याला या ठिकाणी प्लस ठरतात कुठेतरी. बघूया पुन्हा एकदा चालू असणारा सामना मित्रांनो. आजचा दिवस हा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आपण संबोधतो. हा विजयाचा प्रतीक असणारा हा दिवस. बघूया या निमित्ताने कुठला संघ या ठिकाणी विजय होतोय. बघूया. केवारी साहेबांनी अतिशय सुरेख या ठिकाणी संबोधित केलंय. आपण जाऊया पुन्हा एकदा नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगायचं या ठिकाणी 58 धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे आणि 24 चेंडू. बघूया या ठिकाणी आपण कुठल्या पद्धतीने या ठिकाणी सावरचे संघ जमवतोय तो. 24 चेंडूमध्ये 58 धावा. रोशन या ठिकाणी बॅटची कडा चढून जातोय, सरळ जातोय तो. चेंडू सीमारेषे पार. डीजे मास्टर इकडे पहिलाच चौकार या ठिकाणी लगावलाय तो आणि या ठिकाणी निलेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ते निलेश या फलंदाजासाठी. दुसरा चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू, सुरेख चेंडू. या ठिकाणी काही फलंदाज कैलासला या ठिकाणी काही समजलं नाही. निलेश या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय आणि दुसरा चेंडू या ठिकाणी कुठेतरी बीट होताना दिसतोय. अटीतटीचा हा चुरशीचा सामना. जबरदस्त चेंडू या ठिकाणी अपीलची दाद. बघूया पंच तटस्थ या ठिकाणी एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. बाईच्या स्वरूपात धाव संख्या 1 ने वदळते. धावा झाल्यात त्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 5. जबरदस्त सामना रंगतोय दुसऱ्या रणनीतला. दुसरा सामना या ठिकाणी 58 धावांचं लक्ष या ठिकाणी. बघूया आपण कशा पद्धतीने लिल्या पार करतोय तो निंबोडा संघ. या ठिकाणी बाद होतोय तो कैलास. आपण पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 4 धावा आल्या होत्या. दुसरा चेंडू या ठिकाणी कुठेतरी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळवली होती आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा कैलास सपशेल नांगी टाकतोय. या ठिकाणी कैलास मला वाटतं या संघाचा कर्णधार असावा. आणि आपण जर म्हटलं तर मगाशी मी म्हटलं होतं जर एखादा सेनापती जर या ठिकाणी रणांगणात जर या ठिकाणी घायल झाला तर सैन्य आपोआप मागं पळतं. परंतु आमचे तानाजी मालुसरे या ठिकाणी घायल झाले होते. त्यांचाच भाऊ सूर्याजी या ठिकाणी म्हटला तुमच्या परतीचा दोर मी या ठिकाणी कायमचा कापतो आणि एक सैन्याला बल दिलं. त्याच प्रकारची आवश्यकता असेल ती या ठिकाणी सारसे संघाच्या फलंदाजांना एक कुठेतरी बल द्यायला हवं. कारण जर कर्णधार सेनापतीचा जखमी झालाय तर बाकीच्यांनी या ठिकाणी शस्त्र हातात घेऊन आणि लढवया मनाने या ठिकाणी सामोरं जायचंय आणि विजय संपादन करायचंय. हरेश जबरदस्त या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने टोटल चेंडू. या ठिकाणी जबरदस्त अप्रतिम षटकार डीजे मास्टर. आपण बघतो या ठिकाणी रोशन कुठेतरी महागडा पडतोय. 1 षटकार आणि 1 चौकार आणि 1 अवांतर धाव अशी 11 धावा या ठिकाणी खर्च करतोय तो रोशन. येणारा काल बघूया रोशन आपल्या षटकातील काही चेंडू या ठिकाणी कसा सामना करतोय. हरेश याला या ठिकाणी भेट करतोय. या ठिकाणी पंच षटक संपण्याचा इशारा करतात. पहिला षटक या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर धाव फलकावरती धावा झाल्यात त्या निलेश आणि हरेश या
दोन्ही गोड या ठिकाणी 11 धावा तब्बल 11ची सरासरी राखतात. अजूनही येणाऱ्या 24 चेंडूमध्ये या ठिकाणी मला वाटतं 47 धावांचं आव्हान असणार आहे ते. 18 चेंडू. यापुढील होणारा सामना हॅलो. नक्कीच मला वाटतं पंढरी 1-2 प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 षटकार 2 चौकार जर ह्या संघाकडून सारसई संघाकडून जर खेचल्या गेल्या तर कुठेतरी ह्या सामन्याचा रनांचा जो पाठलाग आहे तो आपण करण्यामध्ये यशस्वी होऊ. परंतु 1-2 जर धाव घेतली तर बराच हा सामना बऱ्याच रनांच्या अंतराने आपण पाठीमागे असू. तरी पण बघूया पुढील सामना. क्रिकेट असा सामना आहे, काही घडल काही बिघडेल याचा कोणी काही सांगू शकत नाही. तरी पण बघूया पुढील चेंडू. नक्कीच भाऊ पुढील गोलंदाज आला तो गोलंदाजी मार्कवरती करण. निंबोडा संघाचा करण या ठिकाणी पहिलेच या ठिकाणी विकेट मिळवण्यात यशस्वी ठरतोय. कारण त्याला माहिती आहे करणला 58 धावाचा पाठलाग करण्याच्या नादामध्ये फलंदाज नक्कीच हाणामारीचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न केला तो सारसई संघाच्या या धडाडीच्या फलंदाजाने. कारण मागाशी आपण पाहिलं सारसई संघाचा कर्णधार या ठिकाणी तंबूत परतला. त्यानंतर हा फलंदाज आणि गोलंदाज मार्क या ठिकाणी सटीक करतोय तो करण निंबोडा संघाकडून. निंबोडा संघ या ठिकाणी जबरदस्त 58 धावा या ठिकाणी केल्यात. निश्चितच मी म्हणेल भाऊ पवार या ठिकाणी 4च षटकांमागे 58 धावा म्हटल्यानंतर 14.5ची सरासरी या ठिकाणी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 11ची सरासरी राखण्यात यश प्राप्त झालं ते सारसई संघाला. आणि अजूनही येणारे काही चेंडू आणि बऱ्याचशा धावा या ठिकाणी हव्यात. 1-2 षटकार या मॅचला कुठेतरी वळण देऊ शकतं भाऊ. नक्कीच पंढरी जर आपण बघितलं तर ऑफ साईडला कटवलेला हा चेंडू 1-2 घेण्यापेक्षा कुठेतरी मोठे फटके बसण्याची मला वाटतं इथे गरज आहे. कारण 58 धावेंचं एवढं मोठं धावेंचं डोंगर जर आपल्याला पार करायचं असेल तर 1-2 घेण्यामध्ये आपण काही स्वारस्य दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जर आपण मोठे फटके मारले तर 58 धावांचा कुठेतरी पाठलाग करण्यामध्ये आपण भले ते तिथपर्यंत गेलो नाही तरी पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि ऑफ साईडला कटवलेला चेंडू हा 4 धावांसाठी सीमारेषे पलीकडे पार. इकडे धावा जास्त असल्यामुळे कुठेतरी आलस हा जाणवतोय निंबोडा संघाच्या सारसई संघाच्या. जर 58 धावांचा पाठलाग करायचा असेल तर आपल्याला नक्कीच कुठेतरी मोठे फटक्यांचा खेळ करावा लागेल. आणि हा उंचावरून लेग साईडला कटवलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे पार. षटकार. ठोक डीजे. आज आपण बघतोय आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि भाग्याचा दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी हा आजचा एक दिवस. आपण मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून करतो. निश्चितच भाऊ मी या ठिकाणी सांगू इच्छितो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. आम्ही ऐकतो मराठी.
आणि गरजतो मराठी. या ठिकाणी मराठी बाणा आपण बघतोय. आजचा हा मैदान या ठिकाणी पुनश्च एकदा षटकार या ठिकाणी पडतोय तो गोलंदाज करण याला. धावसंख्या 6 ने वधारते. या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. भिंगारचा कर्णधार आणि गोलवडीचा कर्णधार. भिंगार संघाचा संघनायक आणि गोलेवाडी संघाचा बरोबर कर्णधार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावेवर. अठ्ठावीस धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान असणार आहे. या ठिकाणी आमचे सहाय्यक गुणलेखक आमचे दशरथजी हिलम आम्हाला सांगतात की अतिशय चुरशीची या ठिकाणी मॅच होते. बारा चेंडू 30 धावांची आवश्यकता. पहिलाच चेंडू या ठिकाणी जमीन लगत जातोय. एकच धाव या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी रोखून धरलाय तो सारथी संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. धाव 1 ने वधारते. धावा झाल्या त्या धाव फलकावरती तब्बल 28 आणि तिसरा गोलंदाज आलाय तो विजय. आजचा दिवस हा करा विजयाचा मांगल्याचा प्रतीक आणि हाच विजय कुठेतरी रोखतोय की नाही रोखत आपण बघूया. येणारा कालच ठरवेल विजय. पण पंढरी मला असं वाटतं की एक एक धाव न घेण्यापेक्षा कुठेतरी मोठे फटके जर आले तर कुठेतरी 58 धावांच्या जवळपास आपण पोहोचण्याचा नक्कीच. आणि अंपायरने जबरदस्त भाऊ पवार या ठिकाणी गोलंदाजी करतोय सटीक. कारण विकेटची आवश्यकता होती आणि या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. उत्साहाचा हर्षाचा आपण जर पाहिलं तर आजच्याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास या ठिकाणी भोगून आजचा दिवस पूर्ण झाला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा कालखंड समाप्त झाला. त्याच बरोबरीने प्रभू रामचंद्रांनी जो बाली होता हा अत्याचार करता त्या बालीचा वध केला होता. आजच्याच दिवशी सुवर्ण दिवस आपल्यासाठी भाग्याचा दिवस. बघूया पुढचा चेंडू. जबरदस्त चेंडू हवेमध्ये. चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण बघतोय. कुठेतरी ओर्थोच्या नादामध्ये 2 धावांची भर या ठिकाणी मिळते. 2 धावांनी धावा वाढतात. धावा फलकावरती धावा झाल्या त्या 31. अजूनही येणारे काही चेंडू. 27 धावांची गरज असणारी ती सारसाई संघाला. जबरदस्त प्रहार केलाय तो निंबोडा. या ठिकाणी आमचे चिंतामण ओमकार चिंतामण पवार ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सन्मान चिन्ह बहाल केलेत ते या ठिकाणी खुश झालेत. कारण त्यांचा घरचा साज त्यांची घरची जोडी या ठिकाणी पलते मैदानात आणि निश्चितच मालकाला या ठिकाणी आनंद होतोच. बघूया चिंतामण पवार साहेबांकडून बक्षिसाची खैरातांची अपेक्षा खरं तर आम्हाला आहे. बघूया चिंतामण पवार दिलदार व्यक्तिमत्व. ह्या मॅच नंतर जो पहिला संघ विजयी झाला होता आजच्या रजनीमधला मिरकुटवाडी आणि चालू असणाऱ्या सामन्यात जो संघ विजयी होईल त्यांना विनंती असेल आपण त्वरितच सामना झाल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मिरकुटवाडी संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे. मिरकुटवाडी संघाचा संघनायक आपण इथे यायचं आहे. चेंडू
कुणाकडे गेला त्यांनी द्यायचं आहे 37 धावा फलकावरती धावा झाल्यात त्या 37. अजूनही 21 धावांची गरज असणारी ती निंबोडा संघाला. अटीतटीची मॅच आपण बघतो. या ठिकाणी एक एक चेंडू कसरतीने फेकावा लागतोय. तो गोलंदाज विजयाला रोशन कुठेतरी चांगली गोलंदाजी करून गेला. नंतर आला तो करण, कुठेतरी महागडे गोलंदाजी केली आणि आता आला तो विजय. जबरदस्त प्रहार लेग साईडच्या दिशेने. या ठिकाणी डीजे मास्टर आपल्याला पुण्याची संधी. या फलंदाजाला नरेश नाईक. सलग जर 3 षटकार लगावले तर पुन्हा एकदा सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झाली. ती योगेश्वरला ते आमचे दादा रामकृष्ण दादा कालेकर यांच्याकडून सलग 3 षटकार जर लगावले त्या फलंदाजाला या ठिकाणी 500 रुपयाची सुवर्ण संधी. नक्कीच या ठिकाणी लॉलीपॉप दिला आहे या फलंदाजाला. आपण पाहिलं मागच्या सामन्यात 2 षटकारानंतर विकेटचं पतन झालं होतं. नक्कीच चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठेतरी जकाळून ठेवतोय तो एस टी मागचा क्षेत्ररक्षक. धाव संख्या या ठिकाणी स्थिरावते. षटक संपण्याचा इशारा करतात आमचे पंच संजय वाघमारे साहेब. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 43. अजूनही 6 चेंडू आणि 15 धावा. या ठिकाणी पाणी घेऊन जायचंय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असणारी ती निंबोडा संघाला वर्सेस सारसई संघ. चांगली लढत आपण बघितलं. 4 मी आपणास मध्येच थांबवतो कारण गेल्या कालच्या पर्वामध्ये जर आपण बघितलं तर 30 धावांची गरज, 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना फलंदाजाने लगातार 5 षटकार ठोकवल्यामुळे हा सामना लगेच जागेवर संपलेला आहे. परंतु हा क्रिकेटचा सामना असा आहे की या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं कोणीही सांगू शकत नाही. हा खेळ अति उत्साहाचा आहे, अति जोमाचा आहे. तर नक्कीच भाऊ पवार मी आपल्याला दाद देतो. मी एक सांगू इच्छितो या ठिकाणी आजच्या दिवसात भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार धारण करून शंकासुराचा वध केला होता. तोच या ठिकाणी मत्स्य अवतार विष्णूचा घ्यावा लागेल. कारण 6 चेंडू आणि येणाऱ्या काळात धावा हव्यात त्या 15. दिनेश काका बडेकर सामाजिक कार्यकर्ते यांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे. तरी त्यांनी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचं शब्द सुमनांनी आपण स्वागत करीत आहोत. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. 6 चेंडू 15 धावा. गोलंदाज मार्कवरती आलाय तो नवीन गोलंदाज मे स्पीड आपण बघतोय. या ठिकाणी 4 धावा जातात. ज्या ठिकाणी 1 धाव जायला हवी होती या ठिकाणी 4 धावा जातात. आणि गोलंदाज आलाय तो अजय. याने सुरेख फेकी केली होती परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षक या ठिकाणी गच्चाल आपण बघतोय. आणि एका धावेच्या बदल्यात 4 धावा झाल्यात. धावा संख्या धाव 4 ने वधारते. धावा झाल्यात त्या 47. अजूनही 5 चेंडू 11 धावा. सुरेख चेंडू या ठिकाणी चेंडूकडे क्षेत्ररक्षक निश्चितच चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक 1 धावेवरती समाधान मानावं लागते. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 48. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असणारी ती. आणि संघासाठी 4था गोलंदाज वैयक्तिक पहिला गोलंदाज या ठिकाणी आलाय तो अजय. 3 षटकार या ठिकाणी लगावले तर भानुदास वाघमारे
जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आले, तब्बल 3 षटकार. परंतु भांडवल साहेब 3 षटकार नाही बसणार, 10 धावा हव्यात. आम्ही घेऊ का? 2 षटकार. शॉर्टपिच डिलिव्हरचा चेंडू या ठिकाणी मिस करतो. या ठिकाणी यष्टी रक्षक या ठिकाणी कुठेतरी मोहबादला या ठिकाणी भोगावं लागणार आहे. या ठिकाणी बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा आमचे पंच तटस्थ अविनाश पालांडे साहेब या ठिकाणी आम्हाला सुचवतात. या 4 धावा अवांतरित धावा आपण या ठिकाणी गणलं जातो. अजूनही 6 धावांची गरज, 3 चेंडू आणि धावा हव्यात त्या निंबोडा संघाला 6. अजूनही भानुदास जाधव यांच्याकडून या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक भानुदास जाधव यांच्याकडून आलेलं आहे. अजून 500. 3 चेंडू उत्कंठा शिगेला. जबरदस्त वारकर डिलिव्हरचा चेंडू या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफीड होताना बघतोय आपण. चांगला स्फटिक या ठिकाणी ओर थ्रो, परंतु तेवढंच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षक. धाव संख्या 1च या ठिकाणी धावा जमावतोय तो निंबोडा संघ. अजूनही प्रेक्षकांच्या नजरा चालू असणाऱ्या सामन्यावरती 2 चेंडू तब्बल 5 धावांची या ठिकाणी खेळी करावी लागणार ती निंबोडा संघाला. आमच्या या ठिकाणी गोकुलदादा कदम या ठिकाणी बऱ्याच वर्ष क्रिकेट या ठिकाणी खेळले आहेत. गोकुलदादा आपल्याला काय वाटतं? 2 चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी. या ठिकाणी आमचे जामरू गावचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष सूर्यकांत दादा तांडेल उर्फ बाळादादा तांडेल आपल्याला काल यांनी संबोधित केलं. निश्चितच या ठिकाणी हॅलो, मला तर असं वाटतं याच्या एकच बॉलमध्ये हा सामना संपवण्यात येईल असं पूर्णपणे हा बॅट्समनचा अंदाज आहे. आणि तो बॅटिंगच्या तरबेजमध्ये जरूर असल्यामुळे तो ह्याच बॉलला षटकार मारून हा सामना अंतिम पूर्ण संपविला जाणार आहे. नक्कीच सूर्यकांत दादा, आपले स्वागत, आपले चांगले विचार. परंतु जर व्यसनच जर तुटली तर बैल मला नाही वाटत गावभर फिरल्यानंतर तरी भेटेल. बघूया. चांगला चेंडू या ठिकाणी कुठेतरी थांबावतोय फलंदाज, कारण त्याला माहिती आहे मी शेवटपर्यंत मैदानात असलो तंबूचा रस्ता नक्कीच या ठिकाणी परत नाही. 1 षटकार मारेन आणि आपल्या निंबोड्या संघाला आजच्या दिवशी, आजचा हा दिवस विजयाचा प्रतीक आपण मानला जातो आणि समृद्धीचा दिवस हा. बघूया शेवटचा या ठिकाणी चेंडू आणि धावा हव्यात त्या 5. नक्कीच पंढरी शेवटच्या क्षणाला येऊन ठेपलेला हा सामना, सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्याचा हा आताचा क्षण. बघूया गोलंदाज किती धावा रोखतोय आणि फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा ठोकतोय. ठोकणं आणि रोखणं हे दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या हातामध्ये आहे. कोण पुढे बाजी मारणार, कोण पिछाडीवर येणार हे पाहणं आता पुढील. नक्कीच नक्कीच भाऊ, नक्कीच. काय होतंय, काय बिघडतंय? येणारा चेंडू 5 धावांची गरज आहे या ठिकाणी. निंबोडा संघ या ठिकाणी सपशेल नांगी टाकतोय, परंतु एक कडवी झुंज दिली. मी निंबोडा संघाचे या ठिकाणी स्वागत करतो आणि विन झालेला संघ आहे तो सारसई. मी सारसई संघाचा कर्णधार या